Okay, so today we are going to learn about means how we can develop the logic building and what are the assignments which we should focus on. Correct की ज्यावेळेस आपण लॉजिक बिल्डिंग वगैरे करत असतो तर त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे जे आपण जे शिकतोय की C++, जावा, त्याच्यानंतर डेटा स्ट्रक्चर, MySQL, पायथॉन, तर ह्या सगळ्या कोडिंग लँग्वेज मध्ये सगळ्यात महत्वाची इम्पॉर्टंट पार्ट काय की तुम्ही कन्सेप्ट शिकताय, तुम्ही कोडिंग करताय, बट लॉजिक डेव्हलप झालं पाहिजे आणि लॉजिक हे असंच डेव्हलप होत नाही. तर आपल्याला त्यासाठी खूप सारे एफर्ट्स टाकायला लागतात, खूप सारे कोड आपल्याला त्याच्यासाठी करायला लागतात. तर तुम्हाला एक बेसिक स्टेप घ्यायची की रोज तुम्ही 5 to 10 प्रोग्राम्स करतायत आणि एक प्रोग्राम परत करायचा नाही. एक प्रोग्राम त्यावेळेसच करायचा आहे ज्यावेळेस आपण ट्राय करतोय आणि तो प्रोग्राम आपल्याला लाईफ टाईम लक्षात राहायला पाहिजे. म्हणजे बेसिक पासून चालू करा की हॅलो वर्ड, नंतर फॉर लूप, त्याच्यानंतर वाईल लूप, त्याच्यानंतर स्विच केसेस, इफ अँड एल्स, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये बेसिक प्रॉब्लेम स्टेटमेंट जर घेतले तर प्राईम नंबर, इव्हन नंबर, ऑड नंबर, फिबोनाची सिरीज, फॅक्टोरियल नंबर, तर हे सगळे ज्या बेसिक प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आहेत तर इथून सुरुवात करा. हे झाल्यानंतर तुम्ही पॅटर्न मॅचिंग करू शकता. तर पॅटर्न मॅचिंग मध्ये स्टार पॅटर्न, ज्याच्यामध्ये आपण ट्रायंगल प्रिंट करू शकतो, रेक्टँगल प्रिंट करू शकतो, डायगोनल आपण प्रिंट करू शकतो, अप्पर ट्रायंगुलर, लोअर ट्रायंगुलर, असे प्रोग्राम्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला नेस्टेड लूप लागतो. नंतर मॅट्रिक्स चे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आहेत. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर तुम्ही स्ट्रिंग बघू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला पॉइंटर आणि ॲरेचा कन्सेप्ट तुम्हाला तिथं लागतो. त्याच्यानंतर तुम्ही स्ट्रक्चरचे प्रॉब्लेम स्टेटमेंट बघू शकता. तर स्ट्रक्चरमध्ये पण स्टुडंट्स डेटा स्टोअर करायचा आहे किंवा सिटी रिलेटेड डेटा स्टोअर करायचा आहे, तर मग ते आपण कसं स्टोअर करू शकतो. स्ट्रक्चर युनियन वापरून आपण ते कसं अचीव्ह करू शकतो. आणि नेक्स्ट लेवल मग डेटा स्ट्रक्चर, की डेटा स्ट्रक्चरचं डेफिनेशन काय की डेटा स्ट्रक्चर इज अन वे ऑफ अरेंजिंग अ डेटा इन अ पर्टिक्युलर मॅनर अँड देर आर टू टाईप ऑफ डेटा स्ट्रक्चर. वन इज लिनियर डेटा स्ट्रक्चर अँड वन इज नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. तर लिनियर डेटा स्ट्रक्चर मध्ये मग कुठले पार्ट येतात की ॲरे, हा लिनियर डेटा स्ट्रक्चरचा कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर लिंक लिस्ट सुद्धा लिनियर डेटा स्ट्रक्चरचा कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर मग नॉन लिनियर मध्ये ट्री आणि ग्राफ या गोष्टी येतात. त्याच्यानंतर आणखी स्टॅक आणि क्यू हे सुद्धा डेटा स्ट्रक्चरचे कन्सेप्ट आहेत. तर त्याच्यानंतर बायनरी सर्च ट्री वगैरे, तर हे सगळे सर्चिंग अँड सॉर्टिंग रिलेटेड अल्गोरिदम तुम्हाला यायला पाहिजे. तर ज्यावेळेस तुम्ही कुठला पण इंटरव्ह्यू फोकस करता, आता मी प्रिव्हियस माझ्या कितीतरी व्हिडिओज मधनं मी सांगत आलोय की तुम्हाला ह्या लँग्वेज केलं पाहिजेत, हे UI तुम्हाला UI टेक्नॉलॉजी झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर तुमचा जो रिझ्यूम असतो तर त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास असणं का मॅन्डेटरी आहे किंवा इम्पॉर्टंट काय आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला टेक्निकल जे स्किल्स आहेत म्हणजे कन्सेप्ट, कोडिंग कन्सेप्ट, लँग्वेजेस, हेच तर यायलाच पाहिजे, बट याच्या व्यतिरिक्त आपल्याला टूल्स पण यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही कोडिंग मध्ये STS वापरताय, विज्युअल स्टुडिओ कोड वापरताय किंवा आणखी काही व्हेरियस टेक्नॉलॉजीज तुम्ही वापरताय, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोडिंग रिलेटेड टेक्नॉलॉजी सुद्धा यायला पाहिजे. मग आता त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मग तुम्हाला गिटहब यूज करता येतंय का, तुम्हाला इक्लिप्स यूज करता येतंय का, तुम्हाला जावाचा सेटअप तुम्हाला नीट करता येतोय का. लिनक्स हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे लिनक्स कमांड्स, लिनक्स रिलेटेड ज्या गोष्टी आहेत म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉलेशन, ऑपरेटिंग सिस्टीम इंटरनली कशी काम करते, कर्नेल काय असतो, ऑपरेटिंग सिस्टीमचं व्हर्जन कसं चेक करायचं, ऑपरेटिंग सिस्टीमचे जे प्रोसेस मॅनेजमेंट आणि फाईल सबसिस्टीम हे तुम्हाला समजतंय का. तर ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असते. एखादा प्रोग्राम आपण रन करतो तर त्यावेळेस त्याची प्रोसेस कशी क्रिएट होते, ती प्रोसेस टर्मिनेट कशी होते, आणि इफ वी हॅव टू डू अँड अचीव दिस बाय द कमांड लाईन इनपुट, तर ते आपण कसं करू शकतो, कुठली कमांड त्या केसमध्ये यूज होते. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणं इम्पॉर्टंट आहे. इंटरव्ह्यूच्या दृष्टीने जसं लिनक्स आहे तसंच नेटवर्किंग सुद्धा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट. त्याच्यामध्ये तुम्हाला क्लायंट सर्व्हर किंवा वेब ब्राउझर, त्याच्यानंतर इंटरनेट कसं कम्युनिकेट करतंय, जर इंटरनेटचा इश्यू असेल तर तो डिबग कसा करायचा, त्याच्यासाठी लिनक्समध्ये कुठल्या कमांड यूज केल्या जातात, तर पिंग, नेटस्टॅट, अशा वेगवेगळ्या कमांड्स आपल्याला त्याच्यामध्ये बघायला लागतात. तर हा जो एरिया मी आतापर्यंत कव्हर केलाय म्हणजे विच टेक्नॉलॉजी यू शुड लर्न अबाउट, विच कन्सेप्ट यू शुड लर्न अबाउट, अँड द लिनक्स रिलेटेड प्लॅटफॉर्म, MySQL रिलेटेड प्लॅटफॉर्म,
पायथॉन रिलेटेड स्टडी मटेरियल. तर ह्या सगळ्या गोष्टी मी आतापर्यंत युट्यूब चॅनलवरती आपण टाकलेल्या आहे. म्हणजे टेक्नो मराठी जर तुम्ही बघितलं तर त्याच्यावरती व्हेरियस कोर्सेस आहेत. म्हणजे तुम्हाला सी लँग्वेज तिथनं शिकता येते, सी प्लस प्लस तिथनं शिकता येते, जावा तिथनं शिकता येते, मायस्क्युअल, पायथॉन, डेऑप्स, क्लाउड, असे व्हेरियस टेक्नॉलॉजी तुम्ही तिथं शिकू शकता. डेटा स्ट्रक्चर सुद्धा त्याच्यामध्ये आहे. डेटा स्ट्रक्चर जर बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा 30+ सेशन्स आपले डेटा स्ट्रक्चर मध्ये आहेत. जावामध्ये सुद्धा कोर जावा प्लस ऍडव्हान्स जावा याच्या रिलेटेड सुद्धा खूप टॉपिक्स आय हॅव कवर्ड दॅट ऑलरेडी ऑन द युट्यूब चॅनल. करेक्ट. ह्या सगळ्या गोष्टी तिथं मी ज्या ज्या शिकत आलोय किंवा ज्या मी लर्निंग एक्सपिरियन्स मध्ये ट्राय केल्या त्या सगळ्या गोष्टी आय हॅव ट्राय टू अपलोड विथ अन ओपन सोर्स कम्युनिटी बाय युझिंग युट्यूब, जिथं बाकीचं कोणी पण येऊन शिकू शकतंय. आणि युट्यूब हा असा प्लॅटफॉर्म आहे की तिथं तुम्हाला म्हणजे पे नाही करायचं. यू कॅन जस्ट सर्च इट, वॉच दॅट व्हिडिओ अँड लर्न. करेक्ट. तर खूप सारे व्हिडिओज आहेत युट्यूबच्या, बट त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होतो की आपण खूप सारं सर्च करतो, आपल्याला नेमकी फ्रॉम द स्क्रॅच कुठून चालू करायचंय, तुम्हाला ऍडव्हान्स लेवल कशी जायचंय, तर या सगळ्या गोष्टी डायरेक्ट मिळत नाहीत एकाच पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मवरती. अँड आय हॅव ट्राय टू हॅव दॅट ऑन टेक्नो मराठी. हॅलो. येस सर. हा, तर लाईटचा इश्यू झाला आय थिंक माझ्याकडे. थोडस वेट करायला लागेल. आवाज येतोय का? येस सर येतोय. हम्म. तर ठीक आहे, मी याच्यावरनं कंटिन्यू करतो मोबाईलवरनं सध्या. बट कसं आहे की म्हणजे थोडासा आवाज वगैरे तुम्हाला हे होईल नाही का, म्हणजे तेवढं ऍडजस्ट करा. लाईट आली की वी कॅन कनेक्ट अगेन फ्रॉम द लॅपटॉप. तर ह्या सगळे जे कोडिंग आहेत, म्हणजे मला काय सांगायचं की आतापर्यंत आपण ज्या गोष्टी बघितल्यात, तर कोडिंग रिलेटेड ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला यायला पाहिजेत. तर म्हणजे हे असं एकाच दिवसात होत नाही नाही का, तर यू शुड ट्राय इट व्हाया मल्टिपल थिंग्स. तर तुम्हाला छोटे छोटे प्रॉब्लेम सेटमेंट सॉल्व्ह करायला लागतील. याच्यामध्ये तुमचा जो कोडिंग हँड्स ऑन आहे तर तो इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. आणि कोडिंग हँड्स ऑन इम्प्रूव्ह होण्याबरोबरच तुम्हाला टूल्स वगैरे पण शिकायचेत, आणि याच्यामध्ये टाइम खूप कमी असतो नाही का. तर जे जे तुम्ही TY पर्यंत शिकलाय, जे तुम्ही MCS किंवा MSc प्लॅटफॉर्म मध्ये शिकताय, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला प्लेसमेंटमध्ये 1 ते 2 तासांमध्ये उतरवायचे असतं. म्हणजे मोस्टली जर तुम्ही फ्रेशर असाल तर 2 टेक्निकल राऊंड होतात. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोडिंग कन्सेप्ट व्यतिरिक्त तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट विचारला जातो. आणि प्रोजेक्ट पण तुम्ही चांगला केला पाहिजे. आता प्रोजेक्टमध्ये पण तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करू शकता. रिअल लाईफ एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघता की हॉस्टेल मॅनेजमेंट सिस्टीम किंवा स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम, त्याच्यानंतर जे आपलं मेंटेनन्स मॅनेजमेंट सिस्टीम, बिल्डिंग जे असतात तर त्याच्यामध्ये मेंटेनन्स हा एक खूप मोठा प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे की बिल्डिंग मध्ये मेंटेनन्स चालतो. तर मग हे सगळं आपण कसं करू शकतो. तर जावा किंवा कुठले पण म्हणजे पायथॉन, ह्या सगळ्या हाय स्किल ज्या लँग्वेजेस आहेत तर त्याच्यामधनं आपण हे सगळं अचीव करू शकतो. तर याच्यामध्ये तुम्ही कोडिंग करताना प्रोजेक्ट स्वतः बनवा. प्रोजेक्ट बनवताना तो मग कुठल्या पण लँग्वेजचा असो, बट तो तुम्ही केला पाहिजे. गरजेचं नाही की दरवेळेस UI आणि बॅकएंडच त्याच्यामध्ये आहे. जर तुम्ही लिनक्स शिकताय तर लिनक्सचं पण तुम्ही काही प्रोजेक्ट करू शकता. त्याच्यानंतर सी लँग्वेज असेल तर प्री प्रोसेसर वगैरे ते तुम्ही स्वतःचे बनवू शकता. तर असे खूप सारे कोडिंग प्रॉब्लेम स्टेटमेंट्स तुम्ही सॉल्व्ह करून एक प्रोजेक्ट बनवू शकता. तर मोबाईल शॉपी मॅनेजमेंट झालं किंवा ग्लोसरी मॅनेजमेंट झालं, हॉस्टेल मॅनेजमेंट झालं, लायब्ररी मॅनेजमेंट झालं, तर असे स्टुडंट लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि हे करत करतच एक मोठा प्रोजेक्ट बनतो. आता जर तुम्ही म्हणजे
अर्बन क्लॅब बघितलं किंवा किसान ऍप बघितलं किंवा वेगवेगळे खूप सारे ऍप्लिकेशन जर बघितले, तर ते एक म्हणजे स्मॉल प्रॉब्लेम स्टेटमेंट मधच पुढे आलेत. आणि फेसबुक बघितलं तुम्ही, तर हे म्हणजे एक प्रोजेक्ट होते त्यांचे, आणि त्याच्यानंतर त्यांनी ते त्याला म्हणजे रिअल लाईफ मध्ये उतरवले. ओला उबेरचे जे ऍप्लिकेशन्स आहेत ते सुद्धा. तर अशा प्रकारे तुम्ही इझिली खूप साऱ्या गोष्टी तुम्ही तिथं अचीव करू शकता. तर हे सगळं आहे. आणि ते सगळं अचीव करताना तुम्हाला म्हणजे तिथं त्या कोडिंग रिलेटेड जे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आहेत, तर ते तुम्हाला तिथं सॉल्व्ह करायला यायला पाहिजे. ओके, तर हे एक्सपेक्टेशन आहे. बट हे करत असताना मग तुम्ही सुरुवात करताना एक तर लॅपटॉप तुमच्याकडे पाहिजे, मशीन तुमच्याकडे पाहिजे, ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉलेशन पाहिजे, आणि कोडिंग रिलेटेड ऑल सेटअप्स तुमच्याकडे पाहिजेत. म्हणजे फक्त बुकमध्ये जस्ट रीड करून आपल्याला हे सगळे कन्सेप्ट समजत नसतात. तर याच्यासाठी तुम्हाला सेटअप असणं गरजेचं आहे, आणि सेटअप असल्यानंतरच तुम्ही ते करू शकता. तर सगळ्यात पहिली स्टेप काय की आपलं मशीन नीट रेडी ठेवणं, त्या मशीनवरती सगळं सेटअप ठेवणं, आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये शिका. जर तुम्ही कोर जावा शिकताय तर कोर जावाचं मग सगळे कन्सेप्ट वगैरे ट्राय करा जे आता तुम्ही शिकताय. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मल्टी थ्रेडिंग आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कलेक्शन आहे जे आपल्याला यायला पाहिजे. ऍबस्ट्रॅक्ट क्लास, इंटरफेस, या सगळ्या गोष्टी यायला पाहिजे. जेव्हीएम आपल्याला समजलं पाहिजे. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टर, डिस्ट्रक्टर किंवा एक्सेप्शन हँडलिंग, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या लेवलला यायला पाहिजे, तरच आपल्याला इंटरव्ह्यू चान्सेस देता येणार आहेत. आणि व्हाया कोडिंग ते आले पाहिजे. म्हणजे फक्त जर तुम्ही एक्सप्लेन करताय बट यू आर नॉट एबल टू राईट कोड, इन दॅट केस दॅट विल नॉट हेल्प मोर, करेक्ट. तर तुम्हाला ते कोडिंग थ्रू सॉल्व्ह करता यायला पाहिजे. आणि हेच सगळं एक्सपेक्टेशन इंटरव्ह्युअरचं सुद्धा असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तर हे सगळं आपल्याला यायलाच हवं. त्याच्यानंतर त्याच्यानंतर अं, ओके, तर आय थिंक इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम इज सॉल्व नाव. ओके, आय होप माझा आवाज क्लिअरली येत असेल तुम्हाला. हो सर. ओके, तर ठीक आहे. तर आतापर्यंत आपण बोलत होतो की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आता ह्याच्यामध्ये गरजेचं कसं आहे ना, तुमचा प्लॅन कसा असला पाहिजे की लॅपटॉप, मशीन आणि सगळे सेटअप तुमच्याकडे असले पाहिजे. नसेल तर करून घ्या. परत परत मी सांगतोय की ही व्हेरी फर्स्ट स्टेप आहे, अँड यू आर ऍट दॅट पर्टिक्युलर लेवल की आता तुम्हाला लॉजिक बिल्डिंग यायला पाहिजे, प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करता यायला पाहिजे, इंटरव्ह्यू चान्सेस तुम्हाला देता आले पाहिजे, अँड यू शुड बी रेडी विथ ऑल दिस. ओके. आणि हे कसं करायचंय, काय करायचंय, याच्यासाठी मी तुम्हाला स्टेप्स सांगितल्यात की युट्यूब, तुम्ही फक्त टेक्नो मराठी युट्यूब जर बघितलं किंवा डेव्हऑप्स लवर युट्यूब, याच्यामध्ये 500 प्लस व्हिडिओज आहेत दोन्ही युट्यूब चॅनल मिळून. आणि त्या जर तुम्ही फ्रॉम द स्क्रॅच केलं तरी पण तुम्ही कुठल्या पण कंपनीत प्लेस होऊ शकता. प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर त्या व्हिडिओजमध्ये आहे विथ रिस्पेक्ट टू दॅट पर्टिक्युलर टॉपिक. तर हेच तुम्हाला शिकायचंय. ह्याच सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं अचीव करायच्या. तर आय होप तुमच्याकडे कोडिंग असाइनमेंट्स हे सगळं तुमच्याकडे असणार आहे. म्हणजे कोडिंग असाइनमेंटचं गिट रेपो तुमच्याकडे आहे, बरोबर? आदित्य, प्रतीक, कोडिंग असाइनमेंटचं गिट रेपो आहे, बरोबर? येस सर. तर तो त्याच्यामधनं तुम्हाला म्हणजे शिकायला यायला हवं की कोडिंग असाइनमेंट्स किंवा ज्या म्हणजे ऍप्लिकेशन्स आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही ते प्रॉपर ऍक्सेस करताय, आणि तुम्हाला त्याच्यामधनं कोडिंग वगैरे त्याच्यातल्या एक्झाम्पल्स वगैरे समजतात. तर आय हॅव ऑलरेडी ऍडेड मल्टिपल थिंग्स देअर. मी पुन्हा एकदा दाखवतो की ते कुठून रेफर करायचंय काय. ओके, स्क्रीन दिसते माझी. हो सर, दिसते. तर याच्यामध्ये सी लँग्वेजचा आहे, C++, जावा, म्हणजे प्रत्येक कोडिंग असाइनमेंट्स त्याच्यामध्ये आहे.
खूप सारे प्रोग्राम्स आहेत, म्हणजे जावा डेटा स्ट्रक्चर, टूल सॉर्टिंग, सर्चिंग सॉर्टिंग, तर हे सगळे बबल सॉर्ट वगैरे सगळे, इन्सर्शन सॉर्ट, या सगळ्या गोष्टी तिथं आहेत. त्याच्यानंतर डेटा स्ट्रक्चर जर बघितलं तर बायनरी सर्च ट्री किंवा लिंक लिस्ट, डब्ल्यू लिंक लिस्ट, क्यू, स्टॅक, हे सगळे प्रोग्राम्स त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील. तर तुम्हाला फक्त ते रन करायचे, शिकून घ्यायचेत. आणि आपले ऑलरेडी म्हणजे याच्या रिलेटेड सेशन जे ते मी टेक्नो मराठीवर टाकलेलं आहेच. तर ते पण तुम्ही प्रॉपर बघून घ्या. जर तुम्हाला फक्त युट्यूबला टेक्नो मराठी च्या ज्या प्लेलिस्ट आहेत तर त्या बघायच्यात, आणि त्याच्यामधनं तुम्हाला ते सगळं शिकायचंय. ओके, तर टेक्नो मराठी जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये टेक्नो मराठीमध्ये खूप सारे व्हिडिओज आहेत. अराउंड 500+ व्हिडिओज वी हॅव ॲडेड, आणि याच्यामध्ये प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला प्रत्येक याचं मल्टिपल कोर्सेस मिळतील, म्हणजे अराउंड 10+ कोर्सेस आर देअर. ओके, मग ते डेऑप्सचे असो, क्लाउडचे असो, जे कॉलेज स्टुडंटला नसतील तरी बेटर आहे, बट जर असेल तर तुम्हाला प्लेसमेंट पासून कोणी रोखू शकणार नाही. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं यायला पाहिजेत. ओके, तर C++, डेटा स्ट्रक्चर, टेराफॉर्म किंवा डेऑप्स, क्लाउड, हे सगळ्या गोष्टी तुम्ही इथनं शिकू शकता. ॲडिशनली आता तुम्हाला एक प्रश्न पडतो की मी सपोज कॉन्सेप्ट वगैरे शिकलो, तर मग कोडिंग कसं शिकायचं. तर त्याच्यासाठीच्या स्टेप्स मी सांगितलं की तुम्हाला सेटअप तुमच्याकडे असला पाहिजे, आणि सेटअप मध्ये प्रत्येक लँग्वेजचा सेटअप ठेवा. म्हणजे ज्या ज्या MySQL असलं पाहिजे, PHP असलं पाहिजे, पायथॉन असलं पाहिजे, जावाचा कोड असला पाहिजे, C++ चे पण सेटअप्स असले पाहिजे. म्हणजे सेटअप म्हणताना मी काय म्हणतो की एडिटर प्लस कंपायलर. ओके, जावाचा प्रोग्राम तुम्हाला STS किंवा इक्लिप्स थ्रूच रन करता आला पाहिजे. नोटपॅड मध्ये प्रोग्राम नाही करायचा. एडिटर त्याचे म्हणजे प्रॉपर एडिटर असले पाहिजे. ओके, तर या सगळ्या गोष्टी ट्राय आउट करा. हे क्लिअर आहे कुठनं स्टडी मटेरियल बघायचंय. तर तुम्हाला दोनच गोष्टीवर फोकस करायचा, एक म्हणजे कोडिंग असाइनमेंट्स आणि दुसरं म्हणजे युट्यूब. ओके, आणि 500 येस सर. तास तुम्हाला नेट स्पेंड करायचे, म्हणजे 500 आवर्सचं सेशन कंटेंट त्याच्यामध्ये आहे. तुम्ही जर ते वेल प्लॅन्ड केलं तर तुम्हाला त्याच्यामधनं खूप सारा नॉलेज बेस मिळणार आहे. आणि हे इंटरव्ह्यूला जर काढू शकला त्या एका तासात, तर तुम्हाला म्हणजे इझिली चांगल्या लेवलचं पॅकेज विथ चांगली MNC कंपनी मिळवू शकते. आणि हे तुम्हालाच नाही, हे कोणाला पण. तर आता मी हे सगळं युट्यूब वरती म्हणजे अपलोड करत असतो सेशन, तर मोस्ट ऑफ द गाईज किंवा जे इनिशियल बिगिनर्स आहेत तर ते बघत असतात व्हिडिओज, अँड दे आर प्रोव्हाइडिंग कमेंट्स ॲज वेल अँड फीडबॅक. तर हे तुम्हालाच नाही, तर जे पण ह्या पाथ फॉलो करणार आहेत तर त्यांना त्या गोष्टी इझिली मिळतील. अँड इन पास्ट ऑल्सो मल्टिपल माय स्टुडंट्स हॅव अचीव दिस. मीन्स आता माझे काही स्टुडंट्स असे आहेत की त्या त्या लेवलला प्लेस झालेले आहेत, ते चांगल्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करतात. काही स्टुडंट्स तुम्हाला पण माहित असतील. टीचिंग हा फील्ड मी फक्त म्हणजे एक इंटरेस्ट एरिया, किंवा मला जे माझं नॉलेज आहे तो मला शेअर करता आलं पाहिजे. जर तुम्ही बघितलं तर मी ब्लॉगच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी अपलोड करत असतो. जे मी शिकतोय ते मी स्टुडंट पर्यंत किंवा जे लर्निंग कॅन्डिडेट्स आहेत जे लर्न करतात तर त्यांच्यापर्यंत मी जात असतो. तर हे एक फक्त म्हणजे पॅरलली मी इंटरेस्ट एरिया म्हणणं स्टडी म्हणजे टीचिंग हा पार्ट मी अचीव करत असतो, ज्याच्यामध्ये आय हॅव सम इंटरेस्ट एरिया. ओके, तर दुसरं एक मला सांगायचं आहे की स्क्रीन दिसते माझी सगळ्यांना? हो सर. ओके, तर आता तुम्हाला म्हणजे प्लेसमेंट स्टडी कसं करायचं, तर याच्यासाठी आणखी मी प्रॉब्लेम स्टेटमेंट्स वगैरे देणार आहे. तर तुम्ही हे तर आहे आपल्याकडे. ओके, C++ प्रोग्राम, डेटा स्ट्रक्चर वगैरे, बट लॉजिक बिल्डिंग असाइनमेंट्स, तर लॉजिक बिल्डिंग असाइनमेंट्स मध्ये पण खूप सारे लॉजिक बिल्डिंग असाइनमेंट्स आहेत. तर त्याच्यामध्ये मग नॉर्मल स्टेटमेंट्स किंवा लॉजिक बिल्डिंग असाइनमेंट्स रिलेटेड PDF, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे पण मी तुम्हाला याच्यामधनं शेअर करणार आहे. तर व्हेरियस प्रॉब्लेम स्टेटमेंट्स याच्यामध्ये आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टार पॅटर्न कसा सॉल्व्ह करायचा आहे, किंवा लिंक लिस्ट पॅटर्न कसा सॉल्व्ह करायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ओके,
तर हे सगळं तुम्ही याच्यामधनं ट्राय आउट करा. तर लॉजिक बिल्डिंग असाइनमेंट्स मध्ये त्याचे सोल्युशन्स पण आहेत. म्हणजे प्रत्येक जे असाइनमेंट्स आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही इथं बघितलं की लॉजिक बिल्डिंग असाइनमेंट्स मध्ये इथं असाइनमेंट 1, 2 असे PDF आहेत आणि प्रत्येक असाइनमेंट्स मध्ये 25 ते 30 प्रॉब्लेम स्टेटमेंट आहेत. तर हे तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला याच्या प्लेसमेंटमध्ये तुम्हाला खूप म्हणजे हाय लेवलला तुम्ही जाऊ शकता, की पहिल्याच कंपनीला आपण कसं प्लेस होऊ शकतो किंवा पहिल्या टॉप 10 कंपन्या ज्या येतात त्याच्यामध्ये आपण कसं प्लेस होऊ शकतो. तर तो विचार करा. असाइनमेंट प्रत्येक PDF मध्ये आपल्याला 25 ते 30 प्रॉब्लेम स्टेटमेंट बघायला मिळतील विथ व्हेरियस थिंग. त्याच्यानंतर याच्यामध्ये सोल्युशन्स पण आहेत. म्हणजे लेट से पहिल्या प्रॉब्लेम स्टेटमेंट इथं जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये प्रत्येक प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये एक आहे की इथं प्रॉब्लेम स्टेटमेंट काय होतं की लेट से आय वॉन्ट टू प्रिंट सम सेंटेन्स ऑन कन्सोल. तर सीच्या प्रोग्राममध्ये आपण काय करतोय, वेलकम टू सी प्रोग्राम. तर हा पर्टिक्युलर प्रोग्राम तिथं आहे आणि याच्यामध्ये मग आउटपुट वगैरे या सगळ्या गोष्टी इथं दिसतात. ओके. तर तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम स्टेटमेंट लेट से आय एम ओपनिंग दिस अनदर प्रोग्राम, तर याच्यामध्ये काय लिहिलंय की प्रिंट मिनिमम ऑफ 2 नंबर. हा पर्टिक्युलर प्रोग्राम आहे. म्हणजे 2 नंबर ऍक्सेप्ट करायचे युजरकडनं आणि मिनिमम नंबर आपल्याला प्रिंट करा. मग त्याचा फंक्शनचा प्रोग्राम. तर इथं जर तुम्ही बघितलं तर मेन फंक्शन आहे, 2 नंबर घेतले प्रिंट एफ स्कॅनएफ कडनं आणि आपण इफ अँड एल्स वापरून तिथं मिनिमम नंबर प्रिंट करू शकतो. तर हे सगळं तुम्ही नंबर प्रमाणे करा. म्हणजे डायरेक्ट लास्ट असाइनमेंट वगैरे ट्राय करू नका. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं अचीव करू शकता. आता इथं जर बघितलं तर हे सगळे इथं तुम्हाला पुढचा शेवटचा जर प्रोग्राम बघितला तर आणखी थोडा डिफिकल्ट लेवलला जातो, की राईट अ प्रोग्राम विच ऍक्सेप्ट नंबर फ्रॉम युजर अँड प्रिंट ऍडिशन ऑफ ऑल डिजिट्स विच आर डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे जे नंबर 3ने डिव्हिजिबल जातात, म्हणजे 3ने त्याला पूर्ण भाग जातोय अशा नंबर्सचे त्याच्यामध्ये ऍडिशन तुम्हाला करायचं. तर एक नंबर युजरकडनं घेतला जातो, मग ते डिजिट सेपरेट केले जातात आणि इथं चेक केलं जातं की डिजिट मॉड 3 डिजिट हा म्हणजे पूर्ण भाग जातोय का त्याला, आणि तो 0 येतोय, 0 त्याची बाकी येते, तर मॉड ऑपरेटर काय देतोय, बाकी देतो आपल्याला. तर तर त्याच्यानुसार आपण इथं चेक करतो की पूर्ण तो 3ने डिव्हिजिबल आहे का, आणि त्याच्यानंतर तो ऍड करत जातो. तर अशा अशा पद्धतीचे प्रॉब्लेम स्टेटमेंट जर तुम्ही सॉल्व्ह करत गेला तर तुमचं काय होणार आहे, लॉजिक त्याच्यामध्ये डेव्हलप होणार आहे. कारण लॉजिक मध्ये कसं असतं की फॉर लूप, व्हाईल लूप, स्विच केसेस, त्याच्यानंतर जे इफ अँड एल स्टेटमेंट हे कसं वापरायचं हे जर तुम्हाला समजलं एकदा, आणि विदाऊट हेल्प ऑफ एनी वन, म्हणजे गुगल असो, स्टॅक ओव्हरफ्लो असो किंवा चॅट जीपीटी असो, तर त्याच्यापासून तुम्ही विदाऊट हेल्प तुम्ही जर ते करू शकला तर त्याच्यामधनं तुम्हाला काय होणार आहे, खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामधनं समजणार आहे. आणि याच्यामध्ये प्रत्येक असाइनमेंट मध्ये 25, म्हणजे जर 7 असाइनमेंट केले तर 7 × 25, तर ह्या खूप साऱ्या असाइनमेंट्स त्याच्यामध्ये होतात. म्हणजे अराउंड 175 किंवा 200 प्रोग्राम्स ह्याच्यामध्ये आहेत, बट डिफिकल्ट लेवलचे. म्हणजे प्रॉब्लेम स्टेटमेंट पण आहे, आन्सर पण त्याच्यामध्ये आहे. आता इथं पुढचं जर असाइनमेंट तुम्ही बघितलं की इथं काय आहे की आता ही डिफिकल्टी लेवल वाढत जाते. म्हणजे सुरुवातीचं जर असाइनमेंट 1 बघितलं तर नॉर्मल आहे, म्हणजे जस्ट ऍक्सेप्ट युजर फ्रॉम युजर, प्रिंट ऍडिशन, ऍक्सेप्ट नंबर ऑफ युजर अँड प्रिंट इट. ओके. किंवा डिव्हिजिबल बाय 3 त्याचं ऍडिशन, किंवा नंबर सिरीज प्रिंट करा, मिनिमम नंबर ऑफ 2, मॅक्झिमम नंबर ऑफ 2. तर अशा पद्धतीचे प्रोग्राम. बट पुढं पुढं जसं तुम्ही जाणार तशी डिफिकल्टी लेवल त्याची वाढत आहे. मग तुम्हाला स्ट्रिंगचे प्रॉब्लेम्स येतील, पुढे डेटा स्ट्रक्चरचे प्रॉब्लेम्स येतील, स्टॅक क्यूचे प्रॉब्लेम्स येतील. ओके. बट हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं ना तर याच्यामध्ये तुम्हाला खूप सारा कॉन्फिडन्स तुमच्यात बिल्ड होईल. ओके. तर हे तुम्हाला करायचं आहे. आता तुम्ही C++ जावा प्लेसमेंट बॅच मध्ये शिकलाय आणि आता तुम्हाला काय शिकायचंय, तर प्रोग्राम्स सॉल्व्ह करा. ओके. तर इथे एक्सपेक्टेशन कसं आहे की यू आर गिव्हिंग डेली 2 hours फॉर दिस प्रोग्राम्स, आणि त्याच्यामधनं लर्न करून घेण्यापेक्षा तुम्ही ते प्रॉपर नोटबुक तुमची आहे, नोटबुक मध्ये तुम्ही ते उतरवताय, प्लस तुम्हाला तो प्रॉब्लेम स्टेटमेंट जर लॅपटॉप दिला आणि प्रॉब्लेम विचारला तर तुम्ही ते सॉल्व्ह करू शकताय का. प्रोग्राम राईट कसा करायचा आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये आधीच्या सेशन्स मध्ये घेतलंय, रन कसा करायचा आहे, राईट कसा करायचा. ओके.
तर इथं जर प्रॉब्लेम स्टेटमेंट बघितलं तर हा काय सांगतोय की A to Z रिकर्सिव्ह कॅरेक्टरने तुम्ही प्रिंट करा. तर इथं जर बघितलं तर इथं सगळ्या गोष्टी त्याच्यानुसार प्रिंट केलेल्या आहेत. ओके, रिकर्शन यूज करून आपण A to Z प्रिंट केलेलं आहे. ओके, मग रिकर्शन काय किंवा कोडिंग कन्सेप्ट काय हे आपले झालेले आहेत, तर त्या लेवलला तुम्हाला तिथं कोडिंग यायला पाहिजे. ओके, तर हे सगळं याच्यामध्ये आहे. ओके, तर याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टुडंटचा डेटा स्ट्रक्चरमध्ये ठेवा, इथं एम्प्लॉईचा डेटा स्ट्रक्चरमध्ये ठेवला आहे, तर मग तो स्ट्रक्चरमध्ये घेऊन नंतर तो प्रिंट पण केलाय खाली. ओके, तर हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे, मेमरी सेट वगैरे काय करताय किंवा फ्लश काय करताय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला टेक्निकली इथं यायला पाहिजे. दिस इज वन एरिया. तर प्रॉब्लेम स्टेटमेंट्स सॉल्व्ह करताना आपल्याला या सगळ्या गोष्टी यायला पाहिजेत. इथं जर बघितलं तर इथं स्टार पॅटर्न चालू होतं, म्हणजे स्टार स्टारचे प्रोग्राम हे पण आपले झालेले आहेत. तर सिंगल लाईन मध्ये स्टार प्रिंट केलाय. पुढे जर बघितलं आणखी तर आणखी थोडं डिफिकल्टी लेवलला इथं मॅट्रिक्स पॅटर्न चालू होतं, 1 1 2 2 3 3 4 4. तर हे तुम्हाला म्हणजे जस्ट प्रॉब्लेम स्टेटमेंट दिला तर पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये कुठलं पण तुम्हाला याचं आन्सर देता आलं पाहिजे. तर खूप सारे प्रोग्राम्स याच्यामध्ये आहेत, आन्सर्स पण आहेत. लेट से असा पॅरामीटर तुम्हाला दिलाय तर तो तुम्हाला प्रिंट करता येतोय का, किंवा तुमचं जर नाव दिलं तर पहिलं नावाचं अक्षर पहिल्या ह्याच्यात आलं पाहिजे, दुसरं नाव दुसऱ्या रोला दुसरे 2 कॅरेक्टर आले पाहिजे. तर हे सुद्धा तुम्हाला त्याचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करता यायला हवेत. ओके, तर कोडिंग लेवलला म्हणजे जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी तिथं मॅटर करतात आणि हे सगळं तुम्हाला तिथं विचारलं जातं. ओके, तर हे आहे लिंक लिस्ट वगैरेचे प्रोग्राम्स वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये आहेत, तर ते पण तुम्हाला याच्यामध्ये आन्सर्स वगैरे सगळे मिळतील. ओके, तर आय विल गिव्ह दिस PDF or all these things to you and you can check that correct की क्वेश्चन आन्सर कसे बघायचे. जर आधी विदाऊट आन्सर बघून ट्राय करा, जर ते झालं की नंतर मग त्याच्यामध्ये तुम्ही आणखी गोष्टी ट्राय करू शकता. ओके, क्लिअर आहे. येस सर. बरं, आता इथं फिबोनाची सिरीजचा क्लिअर. प्रोग्राम आहे, तर प्रॉब्लेम स्टेटमेंट आणि आन्सर हे दोन्ही पण तुमच्याकडे असणार आहे. आतापर्यंत मी ते दिलं नाही. ओके, कारण का नाही दिलं तर तुम्हाला त्याचं इम्पॉर्टन्स समजलं पाहिजे. जर आपल्याकडे डायरेक्ट आन्सर आहे तर तुम्ही डायरेक्ट आन्सर बघून ते सॉल्व्ह करणार, बट आता तुमचा जो स्टडी करायचा जो अप्रोच आहे तो वेगळा असला पाहिजे. म्हणजे आन्सर लगेच बघू नका, प्रॉब्लेम जस्ट सुरुवातीला मी तुम्हाला जस्ट असाइनमेंट देईल, ट्राय करा की किती तुम्ही प्रोग्राम सॉल्व्ह करतात, किती तुम्ही पाहण्यात आहात, किती तुम्ही ऍक्च्युअल स्टडी करताय, तो स्टडी योग्य पद्धतीने तुम्ही करताय का, प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह का होत नाहीये. तर याचं थोडं सेल्फ असाइनमेंट करा आणि त्याच्यानंतर मग हे सोल्युशन्स बघून पण तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. ओके, तर हे सगळं असणार आहे. तर ज्यावेळेस तुमचे हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते, म्हणजे सर्चिंग सॉर्टिंग पण येत आहे तुम्हाला, पॅटर्न मॅचिंग येत आहे, लिंक लिस्ट क्यू ट्रीचे प्रॉब्लेम्स येतात, ग्राफचे येतात, तर तुम्ही म्हणू शकता मी आता प्लेसमेंटसाठी रेडी झालो. तोपर्यंत तुम्ही प्लेसमेंटसाठी रेडी नाही आहेत. ओके, तर जावा C++C हे जस्ट तुम्ही पुस्तकातून रीड केलं, बट तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही, तोपर्यंत तुम्ही प्लेसमेंटसाठी रेडी नाही आहेत. तर आता तुम्ही ठरवायचे आपल्याला 1 महिन्यात हे सगळं शिकायचंय किंवा 2 महिन्यात आपल्याला सगळं ट्राय करायचं किंवा 3 महिने. ह्याच्यातले प्रॉब्लेम जर तुम्ही सॉल्व्ह करू शकला विदाऊट एनी हेल्प अँड तुम्ही त्या पर्टिक्युलर टाइम पर्यंत जा, याच्यातला कुठला पण प्रॉब्लेम द्या मला, मी अर्ध्या तासात तुम्हाला आन्सर देतोय किंवा 10 मिनिटात आन्सर देतोय, तो जर कॉन्फिडन्स तुमच्यात असेल तर तुम्ही कुठला पण इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. म्हणजे कॉलेज लेवलला कुठली पण कंपनी येते तर ती तुम्हाला ह्या प्रॉब्लेमच्या बाहेर काहीच विचारणार नाही. ओके, इन कोडिंग म्हणजे ज्यावेळेस इंटरव्ह्यूवर क्वेश्चन विचारतो तर तो कन्सेप्ट वगैरे तर विचारतोच, प्रोजेक्टचं विचारतोच, टेल मी अबाउट युअर सेल्फ विचारतोच, बट तो ज्यावेळेस कोडिंगवर जातो ना, जो मॅन्डेटरी पार्ट आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला जर हे येत असेल तुम्हाला कोणी थांबवणार नाही. ओके, आणि हे प्रॉपर लक्षात ठेवा. ओके, तर आपल्याला जर प्लेस व्हायचं तर हे आपल्याला आलंच पाहिजे. हे जे फोल्डर आहे याच्यातले प्रत्येक प्रोग्राम्स, प्रत्येक असाइनमेंट्स आणि प्रत्येक सोल्युशन हे आपल्याला आलंच पाहिजे. ओके, आलंच
तर हे सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये आहे. तर आजच्या सेशनमध्ये मी थोडा लॉजिक बिल्डिंग वरती फोकस ठेवलाय, की प्रोग्राम्स कुठले करायचे, कसे करायचे, प्रिरिक्विजिट आपलं कसं असलं पाहिजे आणि आपल्याला का करायचे. जर आपण हे नाही केलं तर आपण डेव्हलपर होऊ शकत नाही. जर कोडिंग आपल्याला येत नसेल तर आपण डेव्हलपमेंटला जाऊ शकत नाही. तर हे सगळं त्याच्यामध्ये आहे. मग आपण ठरवायचं आपल्याला डेव्हलपमेंट व्हायचंय, टेस्टर व्हायचंय, की आपण सपोर्टला जायचं. जर तुम्ही टेक्निकल चॅलेंजेस किंवा टेक्निकल एक्सलन्स लेवल तुमच्याकडे असेल तरच तुम्ही त्या लेवलला जाऊ शकता. आणि मग ती बिल्ड कशी करायची तर त्याच्या रिलेटेड मी आज थोडा पार्ट त्याच्यामध्ये टाकलाय, की कोडिंग येणं बट लॉजिक बिल्डिंग हे का इम्पॉर्टंट आहे आणि इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला त्याचा फायदा कशा पद्धतीने होतो. तर हे सगळं मला ह्याच्यामधनं सांगायचं होतं. आणि लर्न करण्यासाठी हे सगळे सेशन्स, या सगळ्या व्हिडिओज, हे सगळे ट्युटोरियल्स आपल्या टेक्नो मराठी युट्यूब चॅनलवरती आहेत. तिथं पण तुम्ही बघू शकता. तुम्हाला जे सर्च करायचंय म्हणजे स्टॅक सर्च केलं की स्टॅकचा व्हिडिओ येतो, डेटा स्ट्रक्चर सर्च केलं की डेटा स्ट्रक्चरचा व्हिडिओ येतो, लिंक लिस्ट सर्च केलं की लिंक लिस्टचा व्हिडिओ येतो, किंवा प्लेलिस्ट मध्ये जरी गेलं तरी प्रत्येक सब्जेक्टनुसार त्याच्यामध्ये प्लेलिस्ट आहेत. तर जे मी परत एकदा सांगतोय की 500 व्हिडिओज आहेत, 500 व्हिडिओज, प्रत्येक व्हिडिओ 1 तासाचा नाही, एक व्हिडिओ लेट से 30 मिनिट्स आहे. तर 500 व्हिडिओसाठी तुम्हाला 250 आवर्सच त्याच्यामध्ये स्पेंड करायचे आहे. 250 आवर्स म्हणजे 10 डेज, बरोबर. तर त्या 10 डेज मध्ये तुम्ही खूप सारा नॉलेज बेस त्याच्यामधून शिकून घेऊ शकता आणि फ्रीली शिकू शकता. म्हणजे युट्यूबमध्ये ते इझिली अवेलेबल आहेत, दॅट इज रिचेबल टू एव्हरीवन. तर आपल्याला कोडिंग कन्सेप्ट शिकायचं आहे, आपल्याला लँग्वेज शिकायचं आहे, आपल्याला लॉजिक बिल्डिंग असाइनमेंट शिकायचं आहे, आपल्याला कोड शिकायचं आहे, तर सगळा जो टेक्निकल कॉन्टेंट आहे तो तिथं अवेलेबल आहे, किंवा इंटरव्ह्यू रिलेटेड गायडन्स. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं शिकायच्या आहेत. ओके. तर हे सगळं झालं लॉजिक बिल्डिंगचा पार्ट. आणि नेक्स्ट पार्ट असणार आहे की जो मग प्रोजेक्ट, म्हणजे आपल्या रिझ्यूम मध्ये आपले 2 ते 3 प्रोजेक्ट असले पाहिजे. तर मग ते आपण स्वतः केले पाहिजे. मग प्रोजेक्ट मध्ये पण मी सांगितलं की प्रोजेक्टमध्ये ह्याच लँग्वेज मधनं तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचा आहे. मग मायस्क्यूएल लागतंय, UI लागतंय, बॅक एंड लागतंय. मग छोट्या छोट्या गोष्टी, प्रॉब्लेम स्टेटमेंट्स बघा की कशा पद्धतीने डेली प्रॉब्लेम्स असतात. जिथं आपण मॅन्युअली वर्क करतो तर ते आपण ऑटोमेट करू शकतो का बाय युझिंग ऍप्लिकेशन किंवा टेक्नॉलॉजी. त्यालाच आपण काय म्हणतो, प्रोजेक्ट. तर खूप सारे प्रोजेक्ट तुम्ही आधी पण केले असतील, बट एक प्रॉपर प्रोजेक्ट बनवा आणि तो तुमच्या रिझ्यूम मध्ये ठेवा, जो तुम्ही स्वतः केलेला असेल. तुमची 2 ते 3 जणांची टीम असेल आणि तुम्ही डिफाईन करून घ्या की मी मायस्क्यूएलचं पार्ट बघेल, मी UIचं बघेल, मी बॅक एंडचं बघेल. मग याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर तयार करा. त्याच्यामधले एरर सॉल्व्ह करत करत प्रॉपर सॉफ्टवेअर तयार करा की जे तुमचं वर्क करेल. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठले पण सब्जेक्ट त्याच्यामध्ये ऍड करू शकता. जसे मी खूप सारी लिस्ट ऑफ सब्जेक्ट सांगितले की हॉस्टेल मॅनेजमेंट सिस्टीम, स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम, किंवा मोबाईल शॉपिंग मॅनेजमेंट सिस्टीम. त्याच्यानंतर खूप सारे, म्हणजे ज्या तुम्हाला आता ग्लोसरी मॅनेजमेंट, किंवा जे आता तुम्ही कुठल्या पण दुकानात गेले की एक सॉफ्टवेअर असतं, तर स्कॅन केलं की बिल येत आहे. तर तशा पद्धतीचं तुम्ही बनवू शकता छोटे छोटे सॉफ्टवेअर. आणि खूप डिफिकल्ट नाही ते. खूप जर तुम्ही प्रॉपर स्टडी केला, त्याचा एक प्रॉपर स्टेप फॉलो केल्या, बट त्या तुम्हाला कधी येतील, ज्यावेळेस तुम्हाला हे प्रोग्राम्स येतील त्यावेळेस तुम्हाला ते येईल. लँग्वेजेस, प्रोग्राम्स अँड सेटअप, या 3 गोष्टी तुमच्याकडे असेल, त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे की फायनलला तुम्ही काय करू शकता, प्रोजेक्ट डेव्हलप करू शकता. त्याच्यासाठी तुमची थॉट प्रोसेस बरोबर असली पाहिजे, तुमची टीम तुमच्या सोबत असली पाहिजे, आणि तुमच्याकडे एक प्रॉब्लेम स्टेटमेंट असलं पाहिजे की मला काय सॉल्व्ह करायचं. तर मग त्याच्यानुसार त्या प्रॉब्लेमच्या मागे लागा आणि त्याच्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ओके. तर आजचा जो पार्ट होता तो आपण लॉजिक बिल्डिंग वर फोकस केलाय. हे सगळे प्रोग्राम्स, study material, assignment, solution, I will upload on the GitHub as well, so that it will be available to everyone. तर आता सुद्धा मी हे सगळं ऑलरेडी अपलोड केलेलंच आहे गिटहबला किंवा आपल्या ऑफिशियल चॅनलवरती. प्लस आपलं डे ऑप्स लवर, तर हे हे सुद्धा आपलं म्हणजे ऑलरेडी वेबसाईट आहे. तर याच्यावरती सुद्धा खूप साऱ्या गोष्टी, इथं स्टडी मटेरियल वगैरे याच्यामध्ये अवेलेबल आहेत. तर तिथनं पण आपण हे सगळं शिकू शकतो. ओके. तर हे सगळं तुम्ही बघायचंय. तर त्याच्यानुसार स्टडी मटेरियल वगैरेच्या लिंक्स इथून टाकल्या जातील, तर त्या लिंक पण तुम्ही तिथं इझिली बघू शकता.
ओके, क्लिअर आहे. येस सर, क्लिअर आहे. ओके, तर हे सगळं ट्राय करा. जसं टेक्नो मराठी आहे तसंच डेऑप्स लवर पण युट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावरती पण व्हेरियस कन्सेप्ट क्लाउड डेऑप्स रिलेटेड गोष्टी मी ऍड केल्या आहेत. तर मला सांगायचं काय की तुम्ही ह्या जर नुसत्या ट्युटोरियल्स वगैरे प्रॉपर केले तरी पण खूप आहे. खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायच्या नाही आहेत. ते फोल्डर, प्रोग्राम्स आणि युट्यूब या तीन गोष्टी जरी केल्या आणि वेल प्लॅन केल्या तरी पण तुम्हाला खूप सारा नॉलेज बेस त्याच्यात येईल आणि प्लेसमेंट आपली होईलच. ओके, तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. मला त्या लेवलला तुमच्याकडनं एफर्ट्स त्याच्यामध्ये तुम्हाला तिथं टाकायचे आहेत. ओके, ठीक आहे. तर आज आपण इथं थांबूयात. इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स यू गाईज कॅन आस्क, अदरवाइज वी कॅन स्टॉप इट. ओके, नो सर, ठीक आहे, क्लिअर आहे. हो सर. चालेल. तर आता म्हणजे जावाचे सेशन